नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर आज मी बनवते आहे सोड्याची भाजीच म्हणजे ड्राय फ्रॉन्स बनवते आहे। त्यासाठी इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये तेल टाकून एक कांदा एक टमाटर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर ह्याला जरा परतून घेतलेला आहे 2 ते 3 मिनटं। त्यानंतर आता इथे मी वाटण ॲड करते आहे। हे वाटण तुम्हाला सर्वांना आता माहीतच झालं असेल, रोजचं म्हणजे आम्ही हेच वाटण दरवेळेला बनवतो। याच्यामध्ये सुकं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि जिरं आहे। असं हे वाटण मी छान असं वाटून घेतलेलं आहे बारीक मिक्सरला। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मसाला ॲड करते। घरचा मसाला आहे 2 चमचे टाकलेला आहे मी याच्यामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि इथे धणं जिरं पावडर टाकलेलं आहे। आता हे मसाले छान मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी सोडे आधी भाजून घेतले होते, त्याला छान 3-4 पाण्यातून धुवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आता बघा मी बटाटा पण एक ॲड केलेला आहे आणि सुके सोडे आपले धुवून घेतलेले आहेत ते। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे लसूण आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आपण वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याला 2 मिनटं असंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ। आता मीठ कमीच टाकायचं आहे कारण आपले सोडेही म्हणतात ना सुकलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त टाकून मग ते खारटपणा लागतो। त्यामुळे आपण नेहमी जसं टाकतो तेवढं अंदाजानेच टाका। त्यानंतर मी इथे टाकते आहे कोकम, ते 2 कोकम टाकून घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे बघा ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तर पाणी तुम्हाला जेवढं रस्सा पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। मी एकच ग्लास टाकलेला आहे, म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता ह्याला छान मिक्स करून घेते पाणीला। त्यानंतर इथे बघा कुकर लावून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्याला 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। बघा कुकर थोडासा गार झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये गार्निशिंगला कोथिंबीर टाकली होती आणि आपली भाजी मस्त झाली होती। इथे साईडसाठी तुम्ही भाकरीही दिसत असेल, म्हणजे माझा सगळा स्वयंपाक झाला होता। त्यानंतर आता जेवणाची तयारी म्हणून आहे बघा मी तुम्हाला दाखवते। 4-5 शिट्ट्यांमध्ये सोडेही छान शिजले जातात, त्यामुळे नक्की अशी करून सबस्क्राईब करायला विसरू नका।